आता एक ॲडव्हेंचर राईड चालू होणार आहे, तर आपण सगळ्यांनी ही राईड बघा, एन्जॉय करा, मजा करा. हे बघायचे एक्सप्रेशन बघून ठेवा. काय नाही होणार, डोंट वरी, नाही बुडणार आपण. साई अशा अरे साई राहिला रे, पाला पाचोळा. हळू साई. पेटलेली चूल पुन्हा विझलेली आहे. पुन्हा इथे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत चूल पेटवायचे. अरे विजेल परत. तर आजची लेटेस्ट न्यूज, ज्योतीच्या कानातले पडलेले आहेत. म्हणजे ते मशीन असतं एक छोटंसं असं पिन असतं, ते पडलेलं आहे. त्याच्यामुळे फार मोठी समस्या उद्भवलेली देशावरती. तर काय करायचं समस्येचं आम्हाला माहिती नाही. श्रवण यंत्र मशीन पडलेलं आहे. श्रवण यंत्र मशीन पडले. अशा प्रकारे आता ज्योतीला अ बोललं का ब ऐकू येणार, ब बोललं का क ऐकू येणार, राईट बोललं का लेफ्टला जाणार, लेफ्ट बोललं का राईटला जाणार. ब्रेक मला सांगितलं. देश मोठ्या मोठ्या संकटातून जातो, पण या संकटाचं उत्तर मिळेल असं मला वाटत नाही. खरं तर ह्या दिवशी आम्ही आरेवारे पॉइंटला झिप लाईन करण्यासाठी गेलो होतो, पण विकेंड्सच्या गर्दीमुळं आमचा हा प्लॅन कॅन्सल झाला. आता आम्ही काजीरभाटी बीचला आलोय. बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट समोर दिसत आहेत. आता आम्ही वॉटर स्पोर्ट ट्राय करतोय. बघूया आम्ही कोणती वॉटर स्पोर्ट करणार आहोत. सो काही लोक घाबरलेली आहेत आमची, त्यात ज्योती आणि शशांक सामील आहेत. चलो बघूया कशी होते बोटिंग. ती पुढे बस ज्योती, सेकंडला बस. जॅकेट मला नाही दिलं. तू इथे उभा राहून बसतोय. ज्योती फर्स्ट टाइम आहे. बॅगेत दादा बसलेत, ताई बसल्यात, अभिजित हुक लावतोय, बटन लावतोय, ताई बसलेली आहे, ज्योती बसली आहे. फर्स्ट टाइम ज्योतीचा आहे. अनिकेत काय घाबरत पण नाही कोणाला. व्हेरी एक्साइटेड आहे तो. आणि आज साई आणि मी उभे राहणार आहोत. सनसेट पण सुरू झालाय समोर बघा. सनसेटची मस्त परफेक्ट वेळ झालेली आहे. काय शूट सुरू आहे. तुला काय बोलायचं साई? नाही काय ना, आता एक ॲडव्हेंचर राईड चालू होणार आहे, तर आपण सगळ्यांनी ही राईड बघा, एन्जॉय करा, मजा करा. ब्लॉगिंग करणं ही काय तारेवरची कसरत आहे, तुम्हाला आज कळेल. हे बघायचे एक्सप्रेशन बघून ठेवा. काय नाही होणार, डोंट वरी, नाही बुडणार आपण. साई अशा भंडारपुळे हे पाणी बाहेर काढताय. आज नक्की आंघोळ करणार सगळे. ज्यांनी नाही केली ते पण करणार. पाणी काढतात. साई आंघोळ केलीस का? मी आंघोळ केली नव्हती, पण माझी आंघोळ झाली आहे, मला खूप आनंद आहे. नाही काका थांबायचं. हिचकोले खाती हुई नाव. मी जायचो खाली. घाटात गेलाय राडा. मागे बसले सगळ्यात सेफ. कोकणाच्या समुद्राच्या मधोमध आम्ही उभे आहोत आणि लोक सगळी भिजलेली आहेत. पूर्णपणे भिजलेले आहेत. एकदम असं गारगार वाटतंय. कोकणातल्या समुद्रामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये एकदम गारगार हवा आणि अशी थंडी वाजते. एकदम छान वाटतं. कसा होता एक्सपिरियन्स तुझा? खूप भारी होता. आता समुद्राचा मधोमध येतोय एक भारी एक्सपिरियन्स. बटन दाबते ना.
येतं पोहता हिला. आईला सोडा इथे. पहिले ज्योती उतरते. पडली पडली पडली. नाही खोल नाहीये खोल नाहीये खोल नाही. चला हे उडी मार पोहत पोहत ये. हे पाणी जायला केलंय त्यांना मी भरत नाही. तुला करायचे का ते पलटी करतात. हात दे शशांकला हात दे. पुरलो पुरलो. साहिल आहे साहिल. ए साहिल जाऊ दे. अरे साहिल राहिला रे. पहिली गाडीतली जोडी चालली अभिजित आणि शशांक बामनोलकर. बाय बाय. आता शशांक दादाचा आणि अभि दादाचा ड्राईव्ह करून झालाय. आता हर्ष दादा आणि नम्रता ताई हे दोघांची बारी. एन्जॉय. चष्मा लावतो. चष्मा लाव चष्मा लाव. कम ऑन. अरे एक नंबर. तर हे भाऊ बहीण बसलेले आहेत. बहीण गाडी चालवणार आहे. कम ऑन. भाऊराया बस मागे. काय बोलतोय बघा. काय बोलला तू. हेलो तो वळून देईल. एक LIC काढायची आहे. ए भाई लोगों का विमा निकालते उधर. अरे फिरा. तिसरी जोडी चाललेली आहे आपली. चला चला जाऊ द्या. बाय बाय. चौथी जोडी चाललेली आहे भाऊ बहिणाची. ओके तर रात्रीच्या जेवणाची ऑर्डर आलेली आहे. इकडे आहेत कोंबडी वडे. ते आहेत चिकन थाळी. ते आहे पुन्हा कोंबडी वडे. सुरमई थाळी. शाकाहारीवाल्यांची ऑर्डर अजून काय आली नाहीये. पुन्हा एकदा कोंबडी वडे आणि मी मागवलेली आहे खावा. सौंदळा थाळी. 2000 वर्षांनंतर फायनली शाकाहारीवाल्यांची पण थाळी आलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद. गुलाबजाम बघा बघा यांचा पण मेनू. तुमच्याकडे आहे स्वीट नाही. गुलाबजामुन नाही. अनलकी काय. आमच्याकडे आजच्या दिवशी आम्ही बोटिंगचं थ्रिल अनुभवून ह्या अस्सल कोकणी मालवणी जेवणावर ताव मारून आजचा दिवस संपवला. कोकणातल्या बीचवरची संध्याकाळ जितकी रम्य असते तितकीच सकाळ देखील प्रसन्न असते. तर गरम पाण्यासाठी इथे चूल पेटलेली आहे कारण की कोकणामध्ये खूप थंडी पडलेली आहे. बर्फ पडायचा बाकी आहे फक्त, म्हणून आम्ही आता ती चूल पेटवत आहोत. इथे आमचं आंघोळीचं पाणी गरम होणार. दादा चूल पेटवत आहेत. इकडे अनिकेत पाला पाचोळा. हळू साई. पाला पाचोळा. साईची बघा एक्साइटमेंट बघा. साईची चूल पेटवण्यासाठी. साई पडला तरी चालेल पण तो पानं आणणार तिथून. अशा पद्धतीने चूल पेटलेली आहे. जमा पण करून ठेव ना रात्रीला लागतं. वाटलं तिचा गरम पाण्याचा टोप घेऊन आलो. माझा टोप आहे. अरे बाबा तुझा नाही आहे. कोणाकडे माझ्या बॅगेत पण नवीन एक रुमाल. पेटलेली चूल पुन्हा विझलेली आहे. पुन्हा इथे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत चूल पेटवायचे.
एक प्लास्टिक मिळालंय. बघूया आता प्लास्टिक पेट घेते का, पेटे का, पेटेल 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 आणि आंघोळीला पाणी भेटेल. इथे झाडांना पाणी घालायची व्यवस्था केलेली आहे अभिजित यांनी. एकदम गार पाणी. पर्यावरणवादी आहेत ते, त्यांना झाडांची खूप काळजी आहे म्हणून ते सकाळी सकाळी पाणी घालत बसले झाडांना. साई फुक मार रे. हा पेटली पेटली. नाही 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 पाणीवाला अरे विजेल परत. प्रयत्नांची पराकाष्ठा करून अखेर चूल पेटली. सकाळचा चहा आलेला आहे. चहाची सर्विंग सुरू आहे. हे असे आपले कोकणी पेले स्टीलचे, त्याच्यामध्ये शशांक मामूरकरचे साईच्या असते अनबॉक्सिंग. तुला मारले माझ्या पेल्यात एकदम थोडीच द्या. बिस्किट असं शिंपडल्यासारखे दिले तरी चालेल. बिस्किट पुढे तेवढंच द्या. कॉफी मेकर घरं कोकणामध्ये अशी मोकळी पडलेली असतात. आता हे आम्ही जिथे होमस्टे घेतलं आहे त्या बाजूचं घर आहे. घरात फक्त एक काका राहतात. आता तुम्हाला ते काका दाखवतो. इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहेत ते, पण संपूर्ण घरात ते एकटेच असतात. काका आपलं नाव? विजय सुरू आहे. विजय सुरू आहे. अच्छा बरं, कधी बांधलं हे घर? हे 1963-62 ला बांधलं. एकदम सुंदर घर आहे काका तुमचं. त्याला आधी आत्ता टाकलं आम्ही. अच्छा, मग इकडे पाहुणे वगैरे आले का त्यांची सोय वगैरे करता का तुम्ही? हो करू ना. करता ना. बरं, आता तेच चाललंय प्लॅन आमचं. मग येतात का इथे पाहुणे वगैरे येतात का, बाहेरचे पर्यटक वगैरे येतात? हा पर्यटक आत्ता मागे आता परवा इथे तंबू वगैरे बांधला होता पाठी. हो का? बागेत. नारळाच्या बागेमध्ये. छान. मागचं ते पण नारळाचं तुमचं ते सगळं बाग वगैरे? नारळाच आहे. पण ऍक्च्युली थोडा ऑर्ग्युमेंट आहे तिथे, समजलं काय. पण अच्छा. ते आम्हाला घराचं वगैरे काय प्रॉब्लेम नाही. अच्छा, तेवढं तिथे पण कोण येणार नाही, कारण वीर सर्व आमचीच आहे. छान आहे. विहीर पण सुंदर बघितलं. असं तुळशी वृंदावन आहे समोर. समुद्र किनारी विहीर. फार सुंदर मेंटेन केलंय काका ती घर. आणि या खिडकीतून बघा, थेट त्यांच्या घराच्या मागे हा आपला समुद्र किनारा आहे. तर आजची लेटेस्ट न्यूज, ज्योतीच्या कानातले पडलेले आहेत. म्हणजे ते मशीन असतं एक छोटंसं असं पिन असतं, ते पडलेलं आहे. त्याच्यामुळे फार मोठी समस्या उद्भवलेली आहे देशावरती. तर काय करायचं समस्येचं आम्हाला माहिती नाही. श्रवण यंत्र मशीन पडलेलं आहे. श्रवण यंत्र मशीन पडले त्यांचं. अशा प्रकारे आता ज्योतीला अ बोललं का ब ऐकू येणार, ब बोललं का क ऐकू येणार, राईट बोललं का लेफ्टला जाणार, लेफ्ट बोललं का राईटला जाणार. ब्रेक मला सांगितलं. देश मोठ्या मोठ्या संकटातून जातो, पण या संकटाचं उत्तर मिळेल असं मला वाटत नाही. नाश्ता करायला आलो आम्ही. आणि इथे कोण आलेत? बेडूक मासे. बेडूक मासे पोहतायत आणि त्यांच्या बाजूलाच बसलेत बघा. हे या लोकांना नाश्ता हवाय. हे ज्यांना नॉनव्हेज खायचं तो उचला. डे 2 नाश्ता इज ऑन. कांदा पोहे जा घरी जा. सगळे फुल झाले कांदा पोहे.